विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग, हॅव अ नाईस डे. सर्वांना सुप्रभात. आपल्यामध्ये असणारा हा दुरावा जरा जास्तच वाढत चाललेला आहे आणि त्याला कोविड-19 कोरोना नावाचा संसर्ग आहे. असो, विषयाची प्रस्तावना करत असताना मी ओघवत्या शब्दामध्ये कथा एक साहित्य प्रकार याच्याविषयी बोललो होतो. आज आपण या घटकाकडे वळणार आहोत. मित्रांनो, कथा म्हणजे काय? कथेमध्ये कोणते घटक असतात? कथेची वैशिष्ट्य काय आहेत? कथेचे अभिवाचन आणि कथानक या सर्वांविषयी सांगोपांग आपल्याला या ठिकाणी चर्चा करावी लागणार आहे. ही चर्चा करण्यापूर्वी कथा हा साहित्य प्रकार कसा उदयास आला, मध्ययुगीन काळामध्ये कोणकोणत्या लेखकांनी त्याला समृद्ध करण्याचं काम केलं आणि आज आधुनिक काळामध्ये ही कथा कशा पद्धतीने विकसित झाली आणि ही विकसित करण्यामध्ये कोणकोणत्या कथाकारांचा सिंहाचा वाटा आहे, या सर्वांविषयी आपल्याला या ठिकाणी बोलायचं आहे, चर्चा करायची आहे. मित्रांनो, या घटकाकडे प्रत्यक्षपणे वळण्यापूर्वी मी तर असं म्हणेल की आपल्या देशातील प्रत्येक वाक्य, ते प्राचीन काळातील असो किंवा अगदी आज सॅटेलाईट आणि कोविड-19च्या युगातील असो, या प्रत्येक वाक्याची सुरुवात कथेच्या अनुषंगाने होत असते. कशी बरं? आटपाट नगर होतं. तिथे एक राजा राज्य करीत होत्या. त्याला अनेक राण्या होत्या. त्यापैकी एक राणी त्याची खूप आवडती होती. राजाचा राज्यकारभार अत्यंत सुंदर होता. त्या राज्यातील जनताही सुखी होती, गुण्या गोविंदाने राहत होती. त्या राजाच्या राज्याला निसर्गही वेळोवेळी साथ देत होता. गरिबांना कुठल्याही प्रकारचा महसूल किंवा कर द्यावा लागत नसे. हे सगळं सुखानं चाललेलं असताना एकदा काय झालं? आणि मित्रांनो, वरील वर्णन तुम्ही ऐकल्यानंतर जेव्हा तुम्ही एकदा काय झालं किंवा पण एकदा काय झालं या वाक्यापर्यंत येतात आणि याच ठिकाणाहून आपल्या मनामध्ये पुढचं सर्व काही ऐकण्याची उत्सुकता लागते आणि येथूनच खऱ्या अर्थाने कथा सुरू होत असते. अशा प्रकारे ऐकण्याची आणि वाचण्याची उत्सुकता कथा या साहित्य प्रकारामध्ये आपल्याला दिसून येईल. एकंदरीत ही फोटो पाहिलीत का? या फोटोकडे पहा. वि.स. गुजर, दिवाकर कृष्ण, कॅप्टन लिमये, ज्याला आपण आई मनाचा माणूस म्हणतो, असे आमचे साने गुरुजी, द. र. कवठेकर, आनंदीबाई सिर्के,
य गो जोशी, वि वा बोकील आणि चोरघडे या सर्वांनी ह ना आपटेनंतर कथा या साहित्य प्रकाराला लोकप्रियतेच्या शिखरावर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आणि या सर्वांच्या कथा अत्यंत लोकप्रिय झालेल्या आपल्याला दिसतील. अगदी प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक काळापर्यंत कथा या वाङ्मय प्रकाराला, कथा या साहित्य प्रकाराला फार मोठी दीर्घ परंपरा लाभलेली आहे. कथा वाचत असताना आपलं मनोरंजन होतं, आपली करमणूक होते. त्याचबरोबर आपल्याला कथेच्या माध्यमातून एक नवी दिशा, एक नवा विचार, आपल्या मनावर एक नवा संस्कार होत असतो. हे सुद्धा कथेच्या अनुषंगाने आपल्याला सांगता येतं. कथा एक साहित्य प्रकार. मी पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये तुम्हाला बोललो होतो, मराठी भाषा ही अनेक साहित्य प्रकारांनी समृद्ध केलेली आहे. त्या साहित्य प्रकारांमध्ये कादंबरी, नाटक, कविता, चरित्र, आत्मचरित्र, एकांकिका, प्रवास वर्णनं, व्यक्तिचित्रे, स्फुट गद्य आणि पद्य हे जसे लोकप्रिय साहित्य प्रकार आहेत, तसाच कथासुद्धा मराठी भाषेतला एक लोकप्रिय साहित्य प्रकार आहे. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. मग कथेची पार्श्वभूमी काय आहे, कथेचा इतिहास काय आहे, कथेची निर्मिती कशी झाली, कथेला असणारी दीर्घ परंपरा कोणती, प्राचीन काळामध्ये कथेने लोकांचं मनोरंजन आणि ज्ञानप्रबोधन कसं केलं, या सर्वांविषयी आपल्या मनामध्ये अनेक शंका, कुशंका आणि प्रश्न असतात आणि असणं स्वाभाविक आहे. त्या प्रश्नांचं उत्तरसुद्धा आपण कथा एक साहित्य प्रकार शिकताना घेणार आहोत. मित्रांनो, वास्तविक पाहता अभ्यास मंडळाने इतका दर्जेदार आणि तुमच्या बुद्धीच्या पलीकडे असणारा साहित्य प्रकार अभ्यासात ठेवणं गरजेचं नव्हतं. परंतु अभ्यास मंडळाकडे कॉपी आणि पेस्ट हा प्रकार जास्त असल्याने तसा कुठलाही विचार न करता किमान 12वीच्या मुलांच्या बुद्धीला झेपेल असे छोट्या छोट्या कथा त्यांनी ठेवणं गरजेचं होतं. कारण कथा हा साहित्य प्रकार पदवी आणि पदव्युत्तर या अभ्यासक्रमासाठी शिकवला जातो. सिनियर कॉलेजमध्ये याचा सविस्तर सर्वांगाने विचार करण्यात येतो. कारण त्या विद्यार्थ्यांची वैचारिक क्षमता, बुद्धीचं आकलन, कथा, कादंबरी, नाटक यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा प्रगल्भ असतो. असो, जे आपल्या पुढे आहे त्याचा विचार आपल्याला या ठिकाणी करणं कर्मप्राप्त वाटतं. मग कथेची पार्श्वभूमी समजावून घेत असताना गोष्टी सांगण्याची व ऐकण्याची आवड मानवी मनात अगदी प्राचीन काळापासून रुजलेली आहे. मानवी मनाच्या विकासाबरोबर त्याही आवडीचा विकास झालेला
आहे. कोणत्याही भाषेत सुरुवातीच्या काळात कथात्मक वाङ्मयाला जास्त बहर आलेला तुम्हाला दिसून येईल. मराठी भाषा अगदीच जन्मल्याबरोबर जरी तत्त्वज्ञानाचे विचार बोलू लागली असली तरी तिला पुढे कथेचे वावडे कधीच झालेले नाही. तत्त्वज्ञान, फिलॉसॉफी सामान्य जनतेच्या गळी उतरविण्यासाठी तत्कालीन जे काही कवी होते त्यांनी दृष्टांतांचा व आख्यानाचा आश्रय करावा लागला आणि या माध्यमातून त्यांनी कथा विकसित केलेली आपल्याला दिसून येईल. भास्कर भट्ट बोरीकरांनी उद्धव गीतेमध्ये तत्त्वज्ञान सांगताना उर्वशी, पिंगला इत्यादींच्या कथा तत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने सांगितलेल्या आपल्याला दिसून येतील. एकनाथांनी आपल्या भारुडातून, आख्यानातून तत्त्वज्ञान व तत्त्वज्ञानातून आख्याने सांगून, कथा सांगून सामान्य जनतेची कथा ऐकण्याची भूक भागवली. पंडित कवींनी महाभारत व रामायण यातील प्रसंग काव्यात रंगवून व शाहिरी कवींनी पराक्रमी वीरांचे पोवाडे गाऊन याच वृत्तीचा आविष्कार आपल्या वाङ्मयातून केलेला आहे. प्राचीन मराठी वाङ्मयातून कथा आली ती कवितेचे किंवा पद्याचे रूप घेऊनच. आख्यानं, काव्य, खंडकाव्य, कथाकाव्य, पोवाडे, लावण्या अशा अनेक काव्य प्रकारातून कथा अवतरलेली आहे. मात्र बहुतांशी ती परमेश्वरी अवताराच्या चरित्रगानात किंवा पराक्रमी पुरुषांच्या गुणवर्णनातच रमलेली आपल्याला दिसून येते. लावणी वाङ्मयाचा अपवाद सोडून दिला तर जीवनाकडे किंवा आपण ज्याला असं म्हणू शकतो माणसाच्या जीवनाकडे तिने फारसे लक्ष दिले नाही आणि तिचा अवतार बहुतांशी हा काव्यातच झालेला दिसून येईल. मात्र प्राचीन साहित्यामध्ये गद्यात कथा अवतरलीच नव्हती असे समजण्याचे कारण नाही. संस्कृत पंचतंत्राचे 13व्या किंवा 14व्या शतकात मराठीत झालेले भाषांतर त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. महानुभव पंथाचे चालक, मालक आणि पालक श्री दत्तप्रभू म्हणजे श्री चक्रधर स्वामी यांनी आपल्या शिष्यांकडून लीळा चरित्र नावाचा एक ग्रंथ लिहून घेतला. यासोबत दृष्टांत पाठ या ग्रंथाचे महत्त्वसुद्धा महानुभव पंथाच्या दृष्टीने, कथेच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत उल्लेखनीय समजले जाते. या दोन्ही ग्रंथातून महानुभव पंथाचे तत्त्वज्ञान सांगत असताना चक्रधरांनी दिलेले निरनिराळे दृष्टांत यामध्ये एकत्र करण्यात आलेले आहेत. त्यातील दृष्टांत म्हणजे एक छोटी गोष्टच आहे. जात्यांध आणि हत्ती यांचा दृष्टांत, काठियाचा दृष्टांत, आधारीय परिसोचा दृष्टांत अशासारखे दृष्टांत वाचले म्हणजे गोष्ट सांगण्याचे चक्रधरांचे कौशल्य त्यामध्ये सहजच आपल्याला दिसून येते. महानुभव पंथाचे तत्त्वज्ञान मनात रुजवताना जरी हे दृष्टांत सांगितले गेले असले तरी त्यातील सूक्ष्म अवलोकन, कथा सांगण्याची त्यातील हातोटी, माणसाच्या मनाचे त्यात घडत असलेले दर्शन हे सर्व चित्र आपल्याला कथेच्या पार्श्वभूमीमध्ये दिसून येईल. अगदी छत्रपतींच्या शिवकालात आणि पेशवे कालात या कथेने बखरीचे स्वरूप धारण केले. या बखरी म्हणजे तत्कालीन राजकारणाचा व लढायांचा इतिहास जरी असला तरी ऐतिहासिक सत्यामध्ये कल्पनाविलासाची, दंतकथांची व अतिशयोक्तीची भर घालून त्याची मोठी कलापूर्ण सजावट करण्याचे कार्य या बखरकारांनी केलेले आहे. अफजल खानाच्या वधाचे, पानिपतच्या युद्धाचे किंवा नारायणरावांच्या खुनाचे वर्णन करीत असताना त्या प्रसंगाचे प्रत्यक्ष चित्र आपणापुढे उभे करण्याचे या बखरकारांचे
सामर्थ्य आपल्याला दिसून येईल. अर्थातच लघुकथेपेक्षा ऐतिहासिक कादंबरीशी व बखरीशी नाती जवळचे असले तरी कथात्मक वाङ्मयाचा मधला टप्पा म्हणून या बखरीचे महत्त्व विशेष समजले जाते. मित्रांनो, कथेमध्ये प्रसंग असतात, कथेमध्ये शब्द असतात, कथेमध्ये नाट्यमयता असते, कथेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणचं वर्णन असतं. अशा प्रकारे वेगवेगळ्या घटकांनी कथा विस्तारित होत असते, हे लक्षात ठेवा. ब्रिटिश आले आणि राज्यकर्ते बनले. त्यांनी आपल्यावर 150 वर्ष राज्य केलं. हे जरी वाईट असलं, त्यांनी जरी आपल्यावर जाच आणि जुलूम केला असला तरी ब्रिटिश या भारतामध्ये आले ते एका परीने चांगलंच झालं, असं त्यांनी केलेल्या काही विकासात्मक कामाच्या अनुषंगाने आपल्याला म्हणता येऊ शकतं. कारण ब्रिटिशांनी भारतामध्ये छापण्याची कला विकसित केली आणि जेव्हा छापण्याचं तंत्रज्ञान भारतामध्ये आलं तेव्हापासून मराठी गद्य आणि पद्याला एक वेगळं वळण लागल्याचं आपल्याला दिसून येईल. त्यामुळे मराठीत कथा वाङ्मयाला सुद्धा अगदी बहर येऊ लागलेला आपल्याला दिसतो. अर्थात आज ज्या अर्थाने लघुकथा हा शब्द आपण वापरतो त्यापेक्षा त्या काळात लिहिल्या गेलेल्या गोष्टीचे स्वरूप फारच विभिन्न होते. खरी मराठी लघुकथा ह. ना. आपटेंच्या करमणूक मासिकापासून म्हणजे 1890 पासून सुरू झाली असे मानले जाते. त्यापूर्वी जवळजवळ 70 वर्ष ज्या गोष्टी लिहिल्या गेल्या त्यांचे स्वरूप बहुतांशी भाषांतरित, अनुकरणात्मक व अद्भुतरम्य असेच होते. इसवी सन 1806 मध्ये तंजावर येथील सरफोजी राजे यांनी इसाप नीतीचे मराठी भाषांतर करून बालबोध मुक्तावली या नावाने एक पुस्तक प्रसिद्ध केलं. हे मराठीत छापलेलं पहिलं गोष्टीचं पुस्तक. त्यानंतर श्रीरामपूर मिशन येथील प्रेसमध्ये डॉक्टर केरी यांनी वैजनाथ पंडित यांच्याकडून सिंहासन बत्तीसी, हितोपदेश व पंचतंत्र या गोष्टीरूप ग्रंथाची मराठी भाषांतरे करून छापली. त्याच सुमारास मुंबई येथे शिक्षा मंडळाची स्थापना झाली होती व तिच्या ग्रंथ प्रकाशन पोट मंडळाकडून शालेय उपयोगी गोष्टी रूप ग्रंथ प्रसिद्ध होऊ लागले. त्या मंडळीमध्ये असलेले सदाशिव काशीनाथ छत्रे यांनी बाळमित्र भाग पहिला, इसाप नीती कथा व वेताळ पंचवीसी हे ग्रंथ लिहून प्रसिद्ध केले. मित्रांनो, मी तुम्हाला कथेची पार्श्वभूमी आणि कथेचा इतिहास सांगतो. या ठिकाणी दिलेले संदर्भ तुम्ही 12वीच्या परीक्षेच्या दृष्टीने आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोग या परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा लक्षात ठेवण्यासारखे आहेत. एकंदरीत छत्रे यांच्या बाळमित्राला त्या काळी पुष्कळच लोकप्रियता मिळालेली आपल्याला दिसून येईल. त्यामुळे त्या पद्धतीच्या मुलांच्यासाठी नीतिपर आणि सुबोध अशा गोष्टी लिहिण्याची एकच लाट उसळली. त्या दृष्टीने 1828 ते 1845 हा काळ शालेय उपयोगी व नीतिपर गोष्टींचा कालखंड ठरला असं आपण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यामध्ये बोधकथा असतील, नीतिकथा असतील, नीतिदर्पण, बाल उपदेश कथा अशासारखी अनेक शाळांना उपयुक्त अशी नीतिपर आणि उपदेशपर पुस्तके या कालखंडात प्रसिद्ध झालेली आपल्याला दिसून येतील. एकंदरीत हरिभाऊंनी 1890 साली करमणूक नावाचं
पत्र काढलं. त्यावेळी मराठी कथेची स्थिती लक्षणीय नव्हती. त्या कथेला अद्भुततेच्या, अवास्तवतेच्या तावडीतून सोडून वास्तव सृष्टीमध्ये आणण्याचे कार्य करमणूक पत्रातून हरिभाऊंनी लिहिलेल्या स्फुट गोष्टींनी केलेलं आपल्याला दिसून येईल. तिला स्वतःचा असा आकार आणला म्हणून 1890 पासून मराठी लघुकथेला खरी सुरुवात झाली असं आपण समजतो. 1890 ते 1926 हा सगळा एक कालखंड आहे, कारण करमणुकीने सुरू केलेली मराठी लघुकथा या काळात आकार धरू लागली, स्वतःचे स्वरूप निश्चित करू लागली. त्या दृष्टीने या दीर्घ कालखंडात 2 टप्पे पडलेले आहेत. 1890 ते 1910 हा कालखंड करमणूक कालखंड म्हणून समजला जातो, कारण ह.ना. आपटे व त्यांनी करमणुकीतून लिहिलेल्या स्फुट गोष्टी याच पद्धतीची कथा या काळात विशेष लोकप्रिय झालेली आपल्याला दिसून येते. 1910 ते 1926 हा कालखंड मनोरंजन कालखंड म्हणून म्हटला पाहिजे, कारण लघुकथेच्या विकासाला या काळात याच मासिकाने प्रामुख्याने हातभार लावला व कथा मराठी वाचकांमध्ये लोकप्रिय केली. या 2 कालखंडातील प्रमुख लेखकांच्या लघुकथेची वैशिष्ट्ये पाहिली की त्या कालखंडातील लघुकथेचे स्वरूप आपल्याला समजू शकते. सामाजिक आणि ऐतिहासिक कादंबरीकार म्हणून हरिभाऊंचे नाव जितके गाजले तितकेच एक दर्जेदार श्रेष्ठ कथाकार म्हणून सुद्धा गाजलेले आहे. हे सुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवा. मित्रांनो, कथेचा असा विकास होत गेला. त्याच्यानंतर वि. स. गुर्जर, गोखले, वाना देशपांडे आणि काही स्त्री लेखिकांनीही काशीबाई कानिटकर, गिरिजाबाई केळकर, आनंदीबाई शिर्के यांनीसुद्धा वेगवेगळ्या प्रकाराच्या कथा लिहून हा लोकप्रिय प्रकार, साहित्य प्रकार केलेला आपल्याला दिसून येईल. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या चिरंजीवांनी म्हणजे श्री कोल्हटकर यांनीही लघुकथा वाङ्मयात फार मोठी भर घातली आहे. हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला कथेची पार्श्वभूमी शोधत असताना सांगणं आवश्यक वाटतं. कथेच्या विकासामध्ये नरसिंह चिंतामण केळकर, न.चि. केळकर यांचंही नाव उल्लेखनीय आहे. न.चि. केळकरांनी साहित्याच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये गरुड झेप घेतलेली आपल्याला दिसून येईल आणि लघुकथेचे दालनही त्यांनी समृद्ध केलेले आहे. त्यांची लघुकथा ही जुन्या वळणाची आणि पल्हाळिक स्वरूपाची आहे, तरी पण स्वाभाविक संवाद, यशस्वी स्वभाव लेखन, वास्तविक प्रसंग व विनोद दृष्टी, खमंग, चुरचुरीत, मिश्कील आणि धारदार भाषा या सगळ्या साहित्यिक गुणांमुळे न.चि. केळकरांच्या कथा अत्यंत वाचनीय आणि आकर्षक झाल्या आहेत. माझी आगगाडी कशी चुकली यामधील खेडेगावातील पाहुणचाराचे वर्णन जितके विनोदी आहे तितकेच ते वास्तव देखील आहे. त्यातील दादासाहेबांचा स्वभाव, त्यांची बोलण्याची ढब, त्यांची आग्रह करण्याची रीत कोण विसरू शकतो. कपड्यांची अदलाबदल व अलीगड किल्ल्यातील एक रहस्य या 2ही कथातून रंगविलेले कथानक अगदी वाचकांच्या हृदयस्पर्शी उतरलेले आपल्याला दिसून येईल. कथा मौखिक परंपरेतून सुरू झाली आणि आज ती लिखित स्वरूपामध्ये स्थिरावलेली आपल्याला दिसून येईल. कथ या मूळ धातूपासून कथा हा शब्द आपल्याकडे रूढ झाला. कथ म्हणजे सांगणे, निवेदन करणे असा त्याचा अर्थ आहे किंवा होतो.
आता आपण कथेचे घटक पाहूयात. कथेचे घटक समजावून घेताना एकूण 7 घटक आहेत. यामध्ये कथाबीज, कथानक, पात्रचित्रण, वातावरण निर्मिती, कथेतील नाट्यमयता आणि कथेतील संघर्ष, कथेमधील संवाद, कथेतील भाषाशैली या 7 घटकांच्या माध्यमातून कथेचा विकास होत गेलेला आहे. तर बोलूयात आता आपण कथेच्या पहिल्या घटकाकडे. कथाबीज म्हणजे अनेक घटकांची एक मालिका असते. ही घटनांची मालिका आपण संक्षिप्त रूपामध्ये 2-3 वाक्यात सांगू शकतो. ही कथेची मूळ घटना असते आणि या घटनेलाच कथाबीज असे म्हणतात. कथाकार त्याच्या प्रतिभाशक्तीने एखाद्या घटनेत वास्तवाचे आणि कल्पनेचे रंग भरतो. हे करत असताना तो काय करतो तर निसर्ग, अवतीभोवतीचा समाज, सांस्कृतिक संदर्भ, अवतीभोवतीचे वातावरण या सर्व घटकांचा आधार किंवा साह्य लेखक घेतो. या सर्व घटकांच्या मदतीने घटना मालिकेचे कथात्मक साहित्यात रूपांतर होते. म्हणून कथेत घटना हा महत्त्वाचा भाग ठरतो. कथेत या मूळ घटनेलाच कथेचे कथाबीज असे म्हणतात. त्यानंतर कथानक. कथेत अनेक घटना असतात. लेखक या घटना विशिष्ट क्रमाने रचत जातो. या रचनेतून पात्रांच्या कृती, त्यांची स्वभाव वैशिष्ट्य, त्यांचं व्यक्तिचित्र, भोवतालचे सामाजिक वातावरण, जीवनदृष्टी, भावना, कल्पना या सगळ्यांचं एकत्रीकरण लेखक करत असतो. या एकत्रीकरणातून कथेची मांडणी आकाराला येते. हे कथानक उलगडत असताना त्यातील प्रवाहीपण ही जपलं जातं. कथाकाराच्या मनात कथेच्या अनुषंगाने निर्माण झालेला जो भाव आशय वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कथन केलं जातं त्यालाच कथानक असं म्हटलं जातं. नंबर 3, पात्रचित्रण. पात्रचित्रण हा कथासाहित्य प्रकाराचा महत्त्वपूर्ण घटक आहे. पात्रचित्रणातून कथेचा आशय वाचकांपुढे येतो. कथाकार एखाद्या पात्राची वृत्ती, कृती, उक्ती, त्याच्या भावना, त्याचे विचार, कल्पना, त्यांनी भोगलेलं सुख आणि दुःख, त्याच्या संवेदना, जीवनाकडे पाहण्याची त्याची दृष्टी, जीवन पद्धती इत्यादींच्या चित्रणातून त्या व्यक्तीची शब्दरूप प्रतिमा आपल्यासमोर उभी राहत असते. या शब्दरूप प्रतिमेलाच पात्र, कॅरेक्टर्स असे म्हणतात. कथेतील पात्रांना वास्तवातील माणसाप्रमाणे रेखाटण्याचं काम हा कथालेखक करत असतो. म्हणूनच वाचकांची त्या पात्रांशी जवळीक साधली जाते. ही पात्रे कथाकारांची स्वनिर्मिती असते. कधीकधी लेखक हा स्वतःचं दुःखसुद्धा कथेतील पात्रांच्या माध्यमातून वाचकांपुढे मांडण्याचं काम करत असतो. वळूयात
चौथ्या घटकाकडे, जो आहे वातावरण निर्मिती. आपल्या अवतीभोवतीच्या परिसरात सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, भौगोलिक इत्यादी घटनांची एक विशिष्ट वातावरण निर्मिती असते आणि ते वातावरण स्थळ काळाप्रमाणे बदलते देखील. असे वातावरण लेखक कथेत निर्माण करतो. वाचक वातावरणामुळे कथेशी जवळीक साधू शकतो. शब्दातून व्यक्त झालेली कथा मानवी आयुष्यात घडणारी कथा भासली पाहिजे. वातावरण निर्मितीतून हे कार्य घडत असते. मित्रांनो, अशा कितीतरी कथा आहेत. त्या कथेतील वातावरण निर्मितीमुळे त्या कथा आपल्याला आपल्या जीवनाशी निगडीत वाटतात. विशेषतः नासी फडक्यांची ऊन आणि सावल्या, वि स खांडेकरांची फुले आणि दगड, य ग जोशींच्या शेवग्याच्या शेंगा, प्रतिमा इंगोले सुगरणाचा खोपा, गेल्या वर्षी अभ्यासक्रमामध्ये 11वीसाठी असणारी आप्पासाहेब खोत यांची माती आणि कागद, एक तरुण, त्या तरुणाची शिक्षणासाठी असणारी धडपड, त्याचे वडील शेतकरी असतात आणि त्या सर्वांचं भविष्य हा शेतीतील जो ऊस आहे तो साखर कारखान्याला गेल्यानंतर आणि साखर कारखान्याकडून जे बिल आहे त्या बिलाच्या पैशाच्या माध्यमातून या सर्व कुटुंबाचं भविष्य निर्माण होत असतं. या सर्वांभोवती आप्पासाहेब खोत यांची कथा फिरत राहते. त्यातील पात्र, त्यातील ग्रामीण बोलीभाषा, त्यातील संवाद, बापलेकांची भांडणं, आईने मुलाला समजावून सांगणं, या सगळ्या वातावरण निर्मितीमुळे या महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याच्या लेकराला, प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलाला आप्पासाहेब खोत यांची माती आणि कागद ही कथा केवळ आप्पासाहेबांची वाटत नाही, तर ती आपलीच अशी वाटते. हे वातावरण निर्मिती या घटकाचं वैशिष्ट्य असतं. आमचे गुरुवर्य भास्कर चंदनशिव सर यांचा अंगारमाती हा कथासंग्रह घ्या. यामध्ये सुद्धा ग्रामीण भागातील वातावरण निर्मिती चंदनशिव सरांनी अगदी हुबेहूब अस्सल रांगड्या मराठी बोलीभाषेतून, ग्रामीण भाषेतून मांडलेली आहे. आणि म्हणून अंगारमाती ही फक्त भास्कररावांची नाही, तर ही अंगारमाती तुमची आमची आहे. रा. बोरांडे यांचंही नाव कथेमध्ये घेतलं जातं. त्यांची नातीगोती हा कथासंग्रह आवर्जून वाचा. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनीसुद्धा कथेच्या विकासामध्ये फार मोठे प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतील. कृष्णाकाठच्या कथा, जर हा कथासंग्रह मिळाला तर आवर्जून वाचा. हा कथासंग्रहसुद्धा आम्हाला आमच्या वातावरण निर्मितीशी जवळीक साधतो. अशा प्रकारे मित्रांनो, वातावरण निर्मिती हा घटक कथेमध्ये महत्त्वाचा असतो. नाट्यमयता आणि संघर्ष. कथेतील भावभावना एका क्षणाला उत्कट आणि तीव्र होतात. कथेमध्ये चांगल्या वाईटाचा संघर्ष असतो आणि त्यातूनच एक प्रकारची नाट्यमयता निर्माण होत असते. आता पुढे काय होईल, आता पुढे काय होईल अशी वाचकाला उत्कंठा वाटत राहते आणि ही उत्कंठा वाढवण्याचं काम जर कथेमध्ये कोणता घटक करत असेल तर तो म्हणजे नाट्यमयता आणि कथेतील संघर्ष हा घटक करत असतो. वरील जे 4 घटक आपण आत्ता पाहिले, कथाबीज, कथानक, पात्रचित्रण आणि वातावरण निर्मिती, यामुळे आपण त्या कथेशी एकरूप होतो. पण जेव्हा आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो, पुढे काय, पुढे काय, पुढे काय, तेव्हा नाट्यमयता आणि संघर्ष हा जर घटक
कथेमध्ये नसता तर पुढे काय ही आपल्याला उत्कंठा आणि उत्सुकता लागली नसती. चित्रपट हा साहित्य प्रकार घ्या जो आधुनिक काळामध्ये विकसित झाला. आज चित्रपटांनी सुद्धा फार मोठी लोकप्रियता मिळवलेली आहे. आणि मित्रांनो, चित्रपट पाहिल्याशिवाय आपल्याला तर अजिबात करमत नाही असं म्हटलं तर वावगं ठरू नये. चित्रपटामध्ये काय असते? कथा असते. चित्रपटामध्ये काय असतं? कथाबीज असतं. चित्रपटामध्ये काय असतं? वेगवेगळे पात्र असतात. नायक असते, नायक असतो, नायिका असते, त्यांचं कुटुंब असतं, एक खलनायकसुद्धा असतो. नायक आणि नायिकेचं प्रेमाचं वातावरण असतं, निसर्ग चित्रण असतं, त्यामध्ये डायलॉग्स म्हणजे संवाद असतात. म्हणजे अगोदर कथेच्या माध्यमातून चित्रपट विकसित होत जातो, परंतु चित्रपटामध्ये प्रत्येक वातावरण निर्मितीनंतर, प्रत्येक पात्रचित्रणानंतर, कथानकानंतर जेव्हा पुढे काय हे आपल्याला वाटतं, तेव्हा नाट्यमयता हा घटक त्या ठिकाणी चित्रपटाच्या दिग्दर्शकाने अत्यंत कौशल्यपूर्ण हाताळलेला असतो. आणि कथेच्या शेवटी कथेतील अनुभवांचा, घटनांचा उत्कर्ष बिंदू नाट्यपूर्ण रीतीने साधता येतो. अशा प्रकारे नाट्यमयता आणि संघर्ष कथेत दाखवलेला असतो, हे विसरू नका. त्याच्यानंतर संवाद, कम्युनिकेशन. जर कथेमध्ये संवाद हा घटक नसेल तर ती कथा लोकप्रिय होऊ शकत नाही, वाचनीय होऊ शकत नाही आणि आपल्याला ती वाचावीशी वाटणार नाही. मग कथेतील संवाद हे चटपटीत असतात, आकर्षक असतात, वाचकांच्या भावविश्वाला स्पर्श करणारे असतात आणि कथानकाला प्रवाही ठेवणारे असतात. पात्रांचा जसा स्वभाव असतो त्या स्वभावाच्या अनुषंगाने संवाद बदलत जातात. पात्रांचे व्यक्तिमत्व त्या संवादातून व्यक्त व्हायला हवे. कथानक नाट्यमयतेने पुढे या संवादातूनच सरकत जात असते. कथेची भावनात्मकता त्यातून व्यक्त झाली असते. संवादामुळे कथा एक प्रकारची उंची गाठत असते आणि साहित्यातले जे नवरस आहेत त्या नवरसांची निर्मिती किंवा रसपरिपोष देखील कथेतील येणाऱ्या संवाद या घटकातूनच होत असतो. अर्थपूर्ण संवाद कथेला एक मोठ्या उंचीवर नेऊन पोहोचविण्याचं काम करत असतो. आणि 7वा घटक आहे भाषाशैली. कथानक भाषेच्या मदतीने प्रकट होत असते. कथेतील पात्रांच्या स्वभाव वैशिष्ट्यानुसार व कथेतील वातावरणानुसार भाषेची योजना कथालेखक करत असतो. कथाकार त्याचा दृष्टिकोन, त्याचे अनुभव घेण्याची पद्धत नुसार कथेचे भाषारूप आणि शैली विशेष निश्चित होत जातात. कथा लिहिताना साधारणपणे प्रमाण भाषा आणि बोलीभाषा यांची सरमिसळ करणं गरजेचं असतं. ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक अशा सर्व वातावरणातून अलीकडच्या काळामध्ये कथा विकसित होऊ लागलेल्या आपल्याला दिसून येतील. मित्रांनो, कथेचे जसे आपण 7 घटक पाहिले तसेच कथा लिहित असताना किंवा कथा वाचत असताना तिचा अभ्यास करत असताना सात वैशिष्ट्यांचा अभ्याससुद्धा आपल्याला करावा लागत असतो. कारण मराठी भाषेचे
दालन. कथा या साहित्य प्रकारामुळे समृद्ध झालेले आहे. ते विविधतेने आणि गुणवत्तेने नटलेले आहे. त्यामुळेच मराठी कथा ही वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनी परिपूर्ण झालेली आपल्याला दिसून येईल. मग हे 7 घटक कोणते आहेत तर चला पाहूयात. पहिला घटक आहे कथा ही मनोरंजन करते. कथा ही मनोरंजन करते. कथा वाचताना आपण कथेतील पात्रांच्या जगामध्ये प्रवेश करतो. नेहमीच्या ताणतणावांनी भरलेल्या जगाहून वेगवेगळ्या जगात प्रवेश करायला आपल्याला मिळतो आणि याचा आनंद देखील आपल्याला होत असतो. मराठीत सर्वात जास्त वाचला जाणारा साहित्य प्रकार म्हणजे कथा. दिवाळी अंकामध्ये कथेला मानाचं पान दिलं जातं. ते तिच्या मनोरंजकता या वैशिष्ट्यामुळंच. अगदी लहान मुलांपासून तर थेट आबालवृद्धापर्यंत कथा सांगण्याचा आणि ऐकण्याचा आनंद लुटतात. तो तिच्या मनोरंजकता या गुणामुळेच. मनोरंजनाची कितीतरी अत्याधुनिक साधने, उदाहरणार्थ टी व्ही आहे, मोबाईल आहे, हे उदयास येण्यापूर्वी कथेने 1 दशक लोकांचं, समाजाचं मनोरंजन केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणूनच कथा ही सर्वांना हवीहवीशी वाटते. कथेचं दुसरं वैशिष्ट्य आहे कथेमुळे आपल्या मनावर सुसंस्कार होत असतात. आपल्या मनावर सुसंस्कार होत असतात. कथेमध्ये जी वेगवेगळी पात्रं आहेत ती वास्तवातील माणसासारखीच दाखवलेली असतात. आणि मी तर असं म्हणतो की कथेमधील जी पात्रं असतात ती ही वास्तवच असतात. अलीकडच्या काळामध्ये वास्तव घटनेवर अनेक लेखकांनी कथा लिहिलेल्या आहेत. त्या पात्रांच्या वागण्या बोलण्यातून, घटनाप्रसंगातून चांगल्या मूल्यांच्या महत्त्व अधोरेखित केलेलं आपल्याला दिसून येईल. आणि चांगली मूल्य व वाईट मूल्य यांच्या संघर्षात चांगल्या मूल्यांचा विजय होताना लेखकाने दाखवलेला असतो. आणि यातून कथा वाचकाला प्रेरणा, स्फूर्ती आणि बोध मिळतो. त्यासोबतच जो मूल्य विचार आहे कोणता तर सत्य, समता, न्याय, बंधुभाव, औदार्य, स्वातंत्र्य, श्रमनिष्ठा, धैर्य, संवेदनशीलता, दया आणि सहकार्य, अशा मूल्यांचा बोध आपल्याला कथेतील पात्रांच्या माध्यमातून होत असतो. आपण नेमकं कोणत्या मार्गाने जावं, सत्याच्या की असत्याच्या, हे आपल्याला कथेमुळं कळत असतं. म्हणूनच कथेमुळे आपल्या मनावर सुसंस्कार होत असतात. कथा ही वाचकांची उत्कंठा वाढवते. कथेत सतत पुढे काय होणार या अशी वाचकाला उत्सुकता वाटत राहते. वाचक स्वतःचे काही अंदाज बांधतो. लेखक घटनांची गुंफण इतक्या कौशल्याने करतो की वाचकांचे अंदाजही कोलमडून पडतात. त्यामुळे त्याची उत्सुकता आणखीन वाढते. मनुष्य स्वभावाचे अकल्पित नमुने वाचकांसमोर येतात. त्यांच्या ज्ञानामुळे वाचक अधिक प्रगल्भ होतो. प्रगल्भ होत जाण्याचा एक उदात्त आनंद वाचकाला मिळतो. या उत्कंठावर्धक रचनेमुळे वाचकांवर नकळत संस्कार होत असतात. असे कितीतरी कथा आहेत ज्या कथेमध्ये रहस्य आहे, ज्या कथेमध्ये पुढे काय होणार याची उत्सुकता आपल्याला लागून राहते. चौथा घटक आहे कथा एककेंद्री असते. कमीत कमी पात्रे, कमीत कमी घटना, प्रसंग, कमीत कमी परिसर, कमीत कमी मूल्यांचा संघर्ष, यामुळे कथेचा एकच परिणाम साधला जातो. म्हणून म्हटलं जातं
कथा केंद्री असते. कथा भूतकाळात लिहिली जाते. आपण वर्तमान काळात जगतो तेव्हा सर्वजण एकाच पातळीवर असतो. प्रत्येकजण आपापली कृती करत असतो. प्रत्येकाच्या कृतीचे परिणाम काय होतील हे कोणालाही माहीत नसतात. ते भविष्यकाळात दिसणार असतात. साहजिकच कोणत्या कृतीचे मूल्यांचे कोणते परिणाम होतील हे एक रहस्य असते. खरे तर घटना पूर्ण झाली, कथानक पूर्ण झालं की ते सर्व भूतकाळात जमा होतं. वाचकांची उत्कंठा शमवण्याच्या दृष्टीने, त्याच्यावर संस्कार होण्याच्या दृष्टीने वर्तमान काळातील रचना उपयुक्त नसते. म्हणून साधारणपणे कथा ही लेखक भूतकाळात लिहित असतो. हे सुद्धा एक कथेचं आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे. कथेच्या माध्यमातून जीवनाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला जातो. जीवनातील घटना, भावभावना, वैचारिकता आणि या सर्वांची उलथापालथ, या सर्वांचं चित्र आणि दर्शन आपल्याला कथेच्या माध्यमातून घडतं. मानवी जीवनाची अगणित रूपे कथेमधून आपल्याला दिसत असतात. आपण ही रूपे स्वतःच्या जीवनात अनुभवतो आणि जीवनाचा वेध आपल्याला घेता येतो. शेवटचा घटक आहे श्रवणीयतेमुळे कथेचे सादरीकरण करता येऊ शकते. सादरीकरण म्हणजे काय तर सादर केलं जाणं, सांगणं, कथन करणं. कथा सादर केली जाते. कथामाला, बालक मेळावे, बालसाहित्य संमेलनं इथे आवर्जून कथा सांगितल्या जातात. त्यांचं वाचन केलं जातं. नाटके, कादंबऱ्या, निबंध वा लेखसंग्रह यांचे कथन फारसे होत नाही. पण कथाकथन मात्र घरोघरी, शाळाशाळामध्ये, साहित्य संमेलनामध्ये वेगवेगळ्या निमित्ताने होत असते. कथा सांगणाऱ्याने ती मनोभावे सांगणे आणि ऐकणाऱ्याने ती एकचित्ताने ऐकणे ही सांस्कृतिक देवघेव पूर्वी होत होती, आजही होत आहे आणि या वेगवेगळ्या घटकांमुळे ती पुढेही होत राहील यात तीळ मात्र शंका नाही. मित्रांनो, आता बोलूयात कथा या साहित्य प्रकारातील शेवटच्या घटकाकडे, जो घटक आहे कथेचे प्रेझेंटेशन म्हणजे कथेचे सादरीकरण. कथेचे सादरीकरण ही एक आगळी वेगळी कला आहे आणि ही आगळी वेगळी कला आपल्याला प्रयत्नाने, आपल्याला अभ्यासाने, आत्ता शिकलेल्या 14 घटकाच्या माध्यमातून हस्तगत करता येऊ शकते. कथा ही मौखिक स्वरूपातून प्रकट झालेली आहे आणि आज तिला लिखित स्वरूप प्राप्त झालेले आहे. कथांचे मुखवाचन, प्रकट वाचन करण्याचा सराव, विविध कथा लेखकांची लेखनशैली समजून घ्यायचा केलेला प्रयत्न, भाषेची जाण, शब्द उच्चार आणि सादरीकरण कौशल्य यामुळे कथा कथनाचे तंत्र आपल्याला अवगत होऊ शकते. अलीकडच्या काळामध्ये कथाकथन क्षेत्रात अनेक व्यावसायिक संधी उपलब्ध होत आहेत. कथेचे अभिवाचन, वेगवेगळे कार्यक्रम आणि त्याच्या निमित्ताने रंगमंचावरून कथेचे सादरीकरण करता येऊ शकते. आज जे आपल्यासमोर वेगवेगळी माध्यमं आहेत, आकाशवाणी असेल, दूरचित्रवाणी असेल किंवा आयपॉड असेल, मोबाईल असेल, व्हॉट्सॲप असेल, वेगवेगळ्या ही जी संवादाची माध्यमं आहेत, या सगळ्या संवादाच्या माध्यमातून कथाकथन हा जो प्रकार व्यावसायिक स्वरूपात आपल्याला झालेला दिसून येईल. मग कथेच्या सादरीकरणाचे एकूण किती भाग पडतात तर कथेच्या सादरीकरणाचे एकूण 2 भाग पडतात. पहिला आहे अभिवाचन आणि दुसरा आहे कथाकथन. अभिवाचनामुळे कथा श्रोत्यापर्यंत पोचत असते. कथेचे अभिवाचन करत असताना संवादामध्ये चढ उतार हवेत, चटपटीतपणा हवा, शब्दांची फेक ही श्रोत्यांना आनंद देणारी असावी,
कथेतील घटना, प्रसंग, व्यक्तिरेखा यांचे आकलन शब्दफेकेच्या माध्यमातून वाचकांना होत असते. कथा वाचनाला जर पार्श्वसंगीताची जोड दिली, वेगवेगळे चित्र, फ्लेक्स दाखवले, नेपथ्याची जोड दिली, तर आपण करीत असलेले कथेचे अभिवाचन श्रोत्यांवर चांगला परिणाम करू शकते आणि श्रोत्यांच्या दीर्घकाळ ती कथा स्मरणात राहते. असा हा घटक अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कथाकथन करणाऱ्या व्यक्तीला भाषेच्या ज्ञानाबरोबरच वाचिक अभिनयाचीही जोड द्यावी लागते. त्यामुळे कथाकथन हे उठावदार होत असते. कथाकथन करणाऱ्या व्यक्तीला कथा सादर करायची असल्याने कोणताही लिखित मजकूर हातात नसतो. श्रोत्यांशी संवाद साधत, त्यांचा प्रतिसाद घेत, लेखकाच्या मूळ कथेला धक्का न लावता पण परिणामकारकरित्या ती श्रोत्यांपर्यंत पोहोचवायची गरज असते. मित्रांनो, आज आपण कथा एक साहित्य प्रकार कसा विकसित होत गेला, अगदी महानुभाव पंथाचे चक्रधर स्वामी यांच्या ग्रंथापासून ह.ना. आपटे असतील आणि अलीकडच्या काळातील ना.सी. फडके, वि.स. खांडेकर, य.ग. जोशी, कुसुमावती देशपांडे, विभावरी शिरूरकर, पु.भा. भावे, मालतीबाई दांडेकर, वामन चोरघडे, अरविंद गोखले, अण्णाभाऊ साठे, शंकरराव खरात, जी.ए. कुलकर्णी, शैलजा राजे, वामन होवाळ, जयंत नारळीकर, आशा बगे, रा.र. बोराडे, भास्कर चंदनशिव, उर्मिला पवार, भारत सासणे, सानिया, प्रतिमा इंगोले, आप्पासाहेब खोत, आसाराम लोमटे या आधुनिक कथाकारांपर्यंत सर्वांगाने कथेचा विकास झालेला आहे आणि सर्वांगाने आज आपण त्याचा आढावा, त्याची चर्चा आणि त्याचा अभ्यास केलेला आहे. मित्रांनो, आपल्या श्रीतिलोक जैनच्या ग्रंथालयात आणि खरोखरच सांगावंसं वाटतं की आपले श्रीतिलोक जैन विद्यालयाचं ग्रंथालय अत्यंत समृद्ध आहे. जर त्या ठिकाणी आज तुम्ही गेलात तर मी आत्ता ज्या कथाकारांची नावं सांगितले त्यातील बहुतांशी कथाकारांचे कथासंग्रह त्या ठिकाणी आहेत आणि ते मी वेळोवेळी वाचलेले आहेत. कोविड-19 हे महानाट्य संपल्यानंतर जेव्हा आपलं ग्रंथालय उघडेल तेव्हा त्या ग्रंथालयाकडे धाव घ्या. तेथील सरांना तुम्ही सांगा की ना.सी. फडक्यांचा ऊन आणि सावल्या आम्हाला पाहिजे आहे, वि.स. खांडेकरांचं फूल आणि दगड आम्हाला पाहिजे आहे, मधु मंगेश कर्णिकांचं झुंबर आम्हाला द्या, रा.र. बोराड्यांची नातीगोती हा कथासंग्रह वाचायला द्या, भास्कर चंदनशिव यांचा अंगारमाती हा कथासंग्रह आम्हाला वाचायला द्या. आणि हे सर्व समृद्ध कथासंग्रह त्या ठिकाणी ग्रंथालयात तुम्हाला वाचायला मिळतील. अशा प्रकारे कथेची पार्श्वभूमी, कथेचा परिचय, कथेचा मध्यकाळ, कथेचा विकास आणि आज आपण पाहिलेले कथेचे घटक. मित्रांनो, हे सर्व अभ्यासत असताना फ्लॅशबॅक हा शब्द आपल्या पुढे येतो. फ्लॅशबॅक म्हणजे काय याचाही आढावा आपल्याला घ्यावा लागेल. कथा कादंबऱ्यांमध्ये, नाटिका, सिनेमांमध्ये कथानक सादर करण्याची एक रीत असते. कोणतीही घटना कालानुक्रमे घडत जाते. कथानकात अनेक घटनांची मालिका दिसते. या घटनासुद्धा कालानुक्रमे घडलेल्या असतात. साधारणपणे कथेमध्ये घटना कालानुक्रमे जशा घडत गेल्या तशाच सांगितल्या जातात. त्यामुळे कथानक कालानुक्रमे उलगडत जातं, आपल्या समोर येतं. मात्र काही वेळा नाट्यमयता निर्माण करण्यासाठी किंवा विशिष्ट व्यक्तिरेखेवर, विशिष्ट घटकावर, विशिष्ट पात्रांवर भर देण्यासाठी कथेत घटनांचा कालानुक्रम बदलला जातो. कालानुक्रम नंतर घडलेली घटना आधी सांगितली जाते आणि आधी घडलेली घटना नंतर सांगितली जाते.
अशा प्रकारे एखादी हकीकत किंवा कथा कालानुक्रम बदलून सादर करण्याच्या पद्धतीला फ्लॅशबॅक पद्धत असं म्हटलं जातं. अशा प्रकारे हा अत्यंत वाचनीय असा प्रकार आपल्यासमोर आलेला आहे आणि अभ्यासाच्या दृष्टीने आज त्याचा आपण सांगोपांगरित्या सर्वांगाने विचार केलेला आहे. पुस्तकातील सर्व भाग बारकाईने वाचून घ्या. काही भाग जसा कथेचे वैशिष्ट्य आणि कथेचे घटक हे शक्यतो पाठांतर करून ठेवा, म्हणजे परीक्षेमध्ये आपल्याला लिहिता येईल. यावर असणाऱ्या कृती कशा असू शकतात याची PDF मी तुम्हाला पुढे टाकणारच आहे. त्याचा विचार पुढे करू आणि या ठिकाणी आपण थांबूया. आहे तिथेच राहा. कोविड-19चा सामना करा. सुरक्षित राहा. कुटुंबाची देखील काळजी घ्या. आपलं भविष्य उज्ज्वल आहे. धन्यवाद.